नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत की सत्यनारायण महापूजा का करावी, कशी करावी, महत्त्व काय आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, सध्या श्रावण मास सुरू असून 3 सप्टेंबर रोजी तो पूर्ण होणार आहे। काही घरात, कुटुंबात गणपती मंडळ व सार्वजनिक आस्थापने यात सत्यनारायण पूजा आवर्जून केल्याचे दिसते। येणाऱ्या गणपती उत्सवातही मंडळे सत्यनारायण पूजा आवर्जून करतात। विष्णूंची ही उपासना सर्वमान्य झाली आहे। आनंदाचे प्रसंगी, संकटाचे काळातही काम्यपूर्तीसाठी हे व्रत केल्याचे आढळते। हे अत्यंत पवित्र, प्रासादिक व जनसामान्यांनी मान्य केलेले हे व्रत भक्तांची मनोरथ पूर्ती करते, असा दृढ विश्वास व श्रद्धा आहे। आपणही आपल्या सोयीनुसार केव्हाही घर, कुटुंब, ऑफिस किंवा सामाजिक आस्थापनेत सत्यनारायण पूजा करून पुण्यप्राप्तीबरोबर मानसिक समाधान व सकारात्मक ऊर्जा प्राप्ती करू शकता। त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत नाही। भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी, गुरुजींकडून कथावाचन ऐकावे, प्रसादाचा नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांना वाटून मग आपणही घ्यावा। पण हा आग्रह कशासाठी, त्याचे काय लाभ, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। तर मंडळी, विष्णू हे दैवत, सृष्टीचे प्रतिपालक आहे। मग त्याचे पूजन व अर्चन फलदायी का बरं होणार नाही? आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते। अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण महापूजा व्रत। घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत, त्यातील हे एक। त्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच, पण जगायला बळ मिळते। कुठलेही तार्किक विचार मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवण्यास येईल। घरात सकारात्मक वातावरणाची आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल। तर मंडळी, आता सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्त्व याबद्दल थोडी माहिती घेऊया। तर श्री सत्यनारायण उपासना नित्यनैमित्तिक वर्षातून एकदा किंवा सवडीनुसार काही तिथीस, वाढदिवस, श्रावण महिना किंवा विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजावा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी, अशी रूढी परंपरा आहे। श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते। मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते, ती विशेषतः श्रावणात केली जाते। श्रावण मास हा पुण्य संचयाचा, त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते। काही कुटुंबात ही पूजा प्रत्येक पौर्णिमेस परंपरेने केली जाते। भक्तांचे कार्यबाहुल्य व श्रद्धाच महत्त्वाची आहे। आज सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते। हे व्रत करणारा मनुष्य ह्यालोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो, असे मानले जाते। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे। घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते। तर मंडळी, आता पुढे या पूजेचा विधी जाणून घेऊया। तर घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाट मांडावा, त्यावर एक वस्त्र घालावे, त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा। त्यात एक सुपारी, पैसा, फूल घालावे, त्यावर एक ताम्हण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे। ह्यात तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्री गोपाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळीग्राम ठेवावा आणि त्याची षोडशोपचारे पूजा करावी। प्रथम सुपारीचा गणपती मांडून त्यास आवाहन व पूजन करावे। त्याला दुर्वा व तांबडी फुले अर्पण करावी। कलश पूजा करावी। विष्णूंचे सानिध्य लाभलेला शंख पूजावा। समई लावून दीप पूजन करावे। मुख्य देवता व परिवार देवतांचे पूजन करावे। मग ताम्हणात नवग्रह, अष्टदिशांचे, दिक्पाल यांचे आवाहन व पूजन करावे। त्यानंतर गोपालकृष्णाची मूर्ती ताम्हणात घेऊन तिच्यावर सर्व उपचार करावेत। नंतर श्रीकृष्णाला 108 किंवा 1008 अशा संख्येत तुळस अर्पण करावी। यावेळी विष्णू सहस्रनाम म्हणावे। पूजेत मन एकाग्र व्हावे त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे। तुळस अर्पण करून फुलं वाहावीत। केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते, मांगल्य आणि पावित्र्य जाणवते। परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये।
सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा. त्याबरोबर अल्पोहार, पेय, सरबत या ऐच्छिक बाबी आहेत त्यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळा आणि सत्यनारायण पूजेचा आनंद घ्या. श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध, अक्षदा, फुलं आणि तुळस अर्पण करावे. अत्यंत समाधान व श्रद्धेने षोडशोपचार करावे. मन तृप्त होते व घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी. धूप, दीप, उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे. सर्व कुटुंबियांनी आर्तस्वराने भगवंतास आरतीचे स्वरूपात आळवावे व सत्यनारायण व्रत पोथी मिळते त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे. आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यात केळ घालावे. त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान 2-4 जणांच्या मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून यान्तु देवा पुनरागमनायच असे 3 वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णांची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा. हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे. वरील व्रत आणि उपासना करताना आपण करत असलेल्या व्रताची, उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही. कुठेही अवाक्षरसुद्धा काढायचे नाही, तरच ते फलद्रूप होईल हे ध्यानी असू द्या. नाहीतर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्त्व कमी होऊन फळपदरात पडणार नाही. त्यात सातत्य ठेवावे. श्री सत्यनारायण पूजा झाल्यानंतर काही चुकले असेल तर त्याबाबत भगवंताची माफी मागावी. हे व्रत अतिशय सोपे असूनही कलियुगात विशेष फलदायी आहे. या व्रताच्या आचरणाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्ती निसंशय होते. कलियुगात उपासनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपला जीवन प्रवास आनंददायी करते. उर्वरित श्रावण महिन्यात जमले नाही तर केव्हाही दिनशुद्धी पाहून आपण हे व्रत करून सृष्टीचा पालन करता भगवान विष्णूंचे कृपेस पात्र होऊ शकता. आपण व आपल्या कुटुंबावर श्री सत्यनारायण महाराजांची कृपादृष्टी राहो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. श्री विष्णू चरणी समर्पित.